आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी, युती झाली तर ठीक, नाही तर स्वबळावर लढू असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वक्तव्य केलेले. जिथे युती होईल तिथं युती करणार असे देखील दानवे यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं विधान आहे, जिथं युती होईल तिथं करणार असं दानवेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. बघ, शिवसेनेशी चर्चा करून जर युती झाली तर आम्ही युतीत निवडणुका लढू आणि ज्या ठिकाणी युती होणार नाही अशा ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढू. आमची तयारी आहे की ही निवडणूक युतीमध्ये लढवली गेली पाहिजे. शिवसेनेकडून मुंबईच्या संदर्भात आम्ही सकारात्मक प्रस्तावाची वाट बघतो. अद्यापपर्यंत त्यांच्याकडून अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव सकारात्मक आमच्याकडे आलेला नाही. डेडलाईन वगैरे काही नाही. आम्ही डेडलाईन दिली होती 21ची, 21पर्यंत होऊ शकलं नाही. पण वाट कधीपर्यंत पाहता नाही, आम्ही आमची तयारी सुरू केली आहे. त्यांनी त्यांची तयारी सुरू केली. वाट कोणी कोणाची बघत नाही आहेत. राजकारणात वाट बघून फसवेगिरी होती. आम्ही वाट नाही बघत कोणाची. आणि याच महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी अरुण मेत्रे आपल्यासोबत आहेत. अरुण, युतीचा तिढा कायम आहे, सुटत नाहीये. रावसाहेब दानवेंनी तर सांगितलेलं, मात्र जिथं युती होईल तिथं आपण करणार. अधिक काय माहिती आहे? आता काही वेळापूर्वी पुण्यातली बैठक संपली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला होते. खास करून पुण्यातली परिस्थिती आणि त्याशिवाय त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात इतर ठिकाणची परिस्थिती या सगळ्याचा आढावा आणि एकूण युतीचा विषय असेल किंवा पुढची रणनीती असेल या विषयावरती चर्चा होती. त्यामध्ये मुख्यमंत्री हे निघून गेल्यानंतर आता रावसाहेब दानवे पत्रकारांशी बोलले आणि त्यांनी सांगितलं, म्हणजे खरं तर त्यांची भूमिका आधीपासूनची आहे. मात्र नवीन गोष्ट एवढीच की आमची तयारी सुरू आहे. म्हणजे आम्ही आता एका अर्थाने एका बाजूला म्हणायचं की युती व्हायला पाहिजे, आमची इच्छा आहे. मात्र दुसऱ्या बाजूला की आमची स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे आणि कोणी कोणासाठी थांबत नसतं. असं जर थांबलं तर कोणी कोणाची वाट बघितली तर फसवणूक होण्याची शक्यता असते, असं देखील ते यावेळी बोलून गेलेले आहेत. त्यामुळे एकूण काय खूप चांगलं चाललंय, युतीच्या आघाडीवरती असं त्यांच्या बोलण्यातून किंवा बैठकीतून स्पष्ट होत नाही किंवा संकेत मिळत नाही. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की या मध्ये खास करून मुंबईच्या बाबतीत भाजपकडून कुठलाच प्रस्ताव आला नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. तर त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की आम्ही आमचा प्रस्ताव 114 जागांचा दिलेला आहे. शिवसेनेचे जे प्रतिनिधी होते त्यांच्याकडे हा प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे आमच्याकडून प्रस्ताव गेलेला आहे, त्यांच्याकडून आता त्यावरती कुठलाच प्रस्ताव आलेला नाही असं त्यांनी आज मुंबईच्या बाबतीत म्हटलंय. अरुण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप कोर कमिटीची बैठक संपली. पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार, खासदार तसंच निवडक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. वडगाव शेरीतील मुळीक पॅलेसमध्ये ही बैठक बोलवण्यात आली होती. पुण्यात भाजप कोर कमिटीची बैठक संपली आहे. युतीसह निवडणुकीतील रणनीतीबाबत तिथं चर्चा करण्यात आली आहे. आणि याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी अरुण मेत्रे आपल्यासोबत आहेत. अरुण, बैठक संपलेली आहे, पण काही दिवसांपूर्वी बापट यांनी असं वक्तव्य केलं होतं की युती झाली पाहिजे तर त्याचा फायदा होईल, असं बापट यांचं वक्तव्य होतं. युती संदर्भात शिवसेनेची पण काय भूमिका आहे आणि एकूणच या बैठकीत काय अजून निर्णय घेण्यात आले? आपल्यालाही म्हणजे ते वाक्य मला अजूनही आठवतं की बापट म्हटले होते की युती जर भाजपा जर ही निवडणूक स्वबळावरती लढलं तर आमच्या जागा निश्चितपणे वाढतील, मात्र बहुमत आम्हाला मिळण्याची शक्यता नाही. आणि त्याच पार्श्वभूमीवरती युती होणार, युती व्हायला पाहिजे अशी भावना, अशी भूमिका, फॉर्म्युला काय असावा, काय बेसलाईन असावी, त्यामध्ये जागा वाटप कशा स्वरूपात असावं. कारण गेल्या वेळी देखील हे दोन पक्ष युती करून लढले होते. 90 आणि 62 जागा त्यांनी लढल्या होत्या. यावेळी पुन्हा युती करायची झाल्यास ती कशा पद्धतीने करायची यावेळीचे याबाबतची फक्त चर्चा, म्हणजे प्राथमिक बैठक गेल्या सोमवारी झाली होती, ज्यामध्ये पालकमंत्री आणि अमोल कोल्हे दोन्ही बाजूनी आणि त्यांचे स्थानिक अध्यक्ष उपस्थित होते. त्यानंतर थेट शनिवारी म्हणजे आठवड्याच्या शेवटी दुसरी बैठक झाली, ज्याच्यामध्ये पालकमंत्री नव्हते आणि अमोल कोल्हे नव्हते, दोन्ही पक्षाचे अध्यक्ष होते. आणि त्यांनी त्यावेळी देखील त्यांचं तेच म्हणणं होतं की प्राथमिक चर्चा सुरू आहे, तांत्रिक माहितीची देवाणघेवाण आदान प्रदान झालेला आहे, कुणाला किंवा गेल्या वेळी किती मतं पडली होती याची केवळ माहिती, म्हणजे आठवड्यानंतरही युतीचं गाडं आहे त्याच ठिकाणी आहे असं त्या बैठकीतून स्पष्ट झालं होतं. त्यामुळे युती खरंच जर करायची असेल तर त्याला या चर्चेच्या प्रक्रियेला गती येणं आवश्यक आहे. आणि एकूणच हे जे काही कार्यकर्ते आहेत, सामान्य इच्छुक आहेत, जे पक्षाचे काम करणारे लोक आहेत, तर त्यांना कुठेतरी त्यांच्या मनातला संभ्रम दूर होणं आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे. तो अजून तरी दूर होताना दिसत नाहीये. अरुण, वेळ सुद्धा आता कमी आहे, कारण भाजपचे नेते तर म्हणतात की युती झाली तर फायदा होईल, मात्र चर्चेचं गाडं काय पुढे सरकत नाही.
तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.